सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे सेना रस्त्यावर. ठाकरे सेनेचं थोड्याच वेळात शिवाजी पार्कमध्ये आंदोलन. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली. तर तरुणच क्रांती घडवतील, नगरसेविका मर्जिया पठाण यांचं वक्तव्य. अकोल्यात पहिल्यांदाच जगन्नाथांची भव्य ऐतिहासिक रथयात्रा. रथयात्रेमध्ये पहिल्यांदाच 31 फूट उंच आणि 5 टन वजनाचा भव्य रथ. पिंपरी चिंचवडमध्ये घरफोडी करणाऱ्या सराई टोळीचा पर्दाफाश. आरोपींकडनं 5 गुन्हे उघडकीला. 10,34,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 16 घरफोडीचे गुन्हे उकल करत 2 अट्टल चोरटे जेरबंद. आरोपींकडनं 15,68,000चा मुद्देमाल जप्त. बीडच्या शेरी बुद्रुक इथं भर दिवसा 5.5 लाखांचा मुद्देमाल लंपास. घरफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या 5व्या महिला आरोपीला अटक. रमेश म्हात्रेंनी काही वेळापूर्वीच केलंय आत्मसमर्पण. साताऱ्यातल्या पिंपरी ग्रामस्थांचा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. शिवनेरी कारखाना सांडपाण्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक. दक्षिण कोरियात झालेल्या तायक्वांडो स्पर्धेत भारताला मोठं यश. वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो 2026 मध्ये मुंबईतल्या जयेश ट्रेनिंग क्लासेसची 36 पदकांची कामगिरी. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर. पूंछ आणि राजौरीमध्ये अचानक पूर आणि दरडी कोसळून 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू. 23 जुलैपर्यंत हवामान विभागानं दिलाय अतिवृष्टीचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.